नमस्कार सर, मी सुरेंद्र वासुदेवराव जोंजाळ, मुक्काम पोस्ट रुईखेड, तालुका अकोट, जिल्हा अकोला. सर्वप्रथम डॉक्टर कृष्णचंद्र यांना मी श्रद्धांजली वाहून त्यांच्या चिरआत्म्याला शांती मिळो यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि डॉक्टर कृष्णचंद्र यांच्या जे निविष्ठा आहेत त्या निविष्ठाच्या माध्यमातून मी माझ्या शेतामध्ये NPK, OWDC, व्यायाम, ट्रायकोडर्मा आणि फ्रूट ग्रेड्स आणि NWDC यांचा एक संच तयार करून मी तयार करत आहो. दुसरी गोष्ट म्हणजे मी त्यांच्याच मार्गदर्शनामध्ये एक दशपर्णी अर्क तयार केलेला आहे, तो या ड्राममध्ये आहे. त्याच्यानंतर मायक्रोन्यूटन्स म्हणून मी ही तयार केलेलं आहे आणि फ्रूट ग्रेड्सच्या माध्यमातून आणि हे फळांचं बनवलेलं आहे. आणि या सर्वांचा उपयोग करून मी माझ्या शेतामध्ये एक फवारणी आणि एक ड्रिंचिंग झालेली आहे. डिसेंबर 2024मध्ये या संत्र्यावर संपूर्ण व्हायरस आला होता आणि व्हायरस आल्यानंतर संपूर्ण पत्ती गळली होती. आणि हा रिझल्ट मी सर्व शेतकऱ्यांसाठी करत आहो, कारण ही जे झाडं झाले होते ही व्हायरसनं संपूर्ण खराब झालेले होते. आज या एक ड्रिंचिंग आणि एक फवारणी केल्यानंतर मला आलेला रिझल्ट हा तुम्ही प्रत्यक्ष पाहू शकता. पानाची साईज ही बघा, पानाची साईज, नवीन पानाची पण साईज, ही नवीन पान, हा संपूर्ण माझा हा परिसर, पत्त्यावर चकाकी, प्रत्येक झाडामध्ये साईज, पत्त्याची साईज झालेली आहे खूप मोठी. हे माझं दुसरं झाड. अशा पद्धतीनं मला रिझल्ट आला आहे. मी याच्या अगोदर पण सुद्धा जैविक करत होतो, पण त्याचं प्रमाण कमी असल्यामुळे मला रिझल्ट येत नव्हता. परंतु डॉक्टर कृष्णचंद्र यांच्या सेवेवर निविष्ठा वापरून मी माझ्या शेतामध्ये हा एक नवीन रिझल्ट आला आहे. आणि दशपर्णी अर्कामध्ये हा जो माझा दशपर्णी अर्क आहे याच्यामध्ये जे मी सर्वप्रथम करत होतो जैविक, त्यामधलं ही ऊर्जा नावाची कीटरोधक म्हणून एक औषध आहे. ही हिमालयन वनस्पती आहे. याचा उपयोग करून मी हा दशपर्णी अर्क तयार केलेला आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी यांचा उपयोग घेऊन आपली आर्थिक बाजू भक्कम करावी आणि आपलं आरोग्य व्यवस्थित करावं, याकरता हा छोटासा व्हिडिओ मी तुमच्याकडे शेअर करत आहो. धन्यवाद सर.